देऊन शांत करावं सगळ्यांना. सर, हे वाद पेटवणाऱ्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही सामील आहेत, त्यांना काय सल्ला द्याल? असं आहे की एका बाजूने जे आहे जालन्यामध्ये हा वाद पेटत गेला. 2 महिने तर मी काय कोणाशी काय बोललो सुद्धा नाही, एक शब्द नाही. मला शिवीगाळ करत राहिले, मला अपमान करत राहिले. पण ज्या वेळेला बीड पेटलं, आमदारांची घरं धडाधड पेटले, गाड्यांचे स्फोट धडाधड झाले, हॉटेलं पेटवण्यात आले, ठराविक लोकांना टार्गेट करण्यात आलं. त्याच्यानंतर मी गेल्यानंतर पाहिलं की नाही आता मला बोललं पाहिजे, आणि मग मी बोलायला लागलो. मी काही मागत नाही कोणाकडे काय, मी फक्त एवढंच म्हणतो आहे की ओबीसी समाजासाठी जे 35 वर्ष मी आज काम करतो आहे आणि हे आरक्षण त्यांना देण्यासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी जे काही काम मी राजकीय आणि सामाजिक तर ओबीसी समाजासाठी असंच काम करत राहणार मंत्री छगन भुजबळ हे बोलत होते. या बातमीवर